उभारिला हात जगी जाणविले मात। देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे। देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। दोही ठाई तुका नाही पडो देत चुका। देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचे त्याच्या कृपादाने कथेचा विचारो। कृपादाने कथेचा विचारो। जयांचे किलिय स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा। सोपान देवा मस्तक माझे पायावरी यावार करी। संतांच्या उभारिला हात जगी जाणविले मात। देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून उपदेश करतात विठ्ठल। उपदेश शब्दाचा अर्थ सांगणं असा असला तरी कुठल्या तरी सांगण्याला उपदेश नाही म्हणत। उपदेश त्या सांगण्याला म्हटलं जातं की ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आहे आणि सप्रयोजनत्व आहे। उपदेश त्या सांगण्याला म्हणतात की ज्या सांगण्याला ही दोन अशा प्रकारची विशेषणं लागू पडतात। एकतर त्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व असावं आणि दुसरं सप्रयोजनत्व असावं। आता अज्ञात ज्ञापकत्व या शब्दाचा अर्थ काय आहे, कारण तो आहे संस्कृत शब्द। म्हणजे अज्ञात शब्दाचा अर्थ आहे मानवाला इतर प्रमाणाने जे कळत नाही आणि जे कळणं त्याच्याकरता अत्यंत महत्वाचं आहे। अशा प्रकारच्या सांगण्याला उपदेश म्हटलं जातं विठ्ठल विठ्ठल। उपदेश कशाला म्हणतात याचं आपण चिंतन करत होतो। तर ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व असतं आणि सप्रयोजनत्व असतं त्याला उपदेश म्हटलं जातं। तेव्हा अज्ञात ज्ञापकत्व म्हणजे दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने जे कळत नाही। आपल्याला कळण्याची काही साधनं आहेत त्याला शास्त्रामध्ये प्रमाण म्हणतात। ज्याच्या द्वारा आपल्याला कळतं म्हणजे ज्ञान होतं त्याला प्रमाण म्हणतात। काही गोष्टी आपल्याला प्रत्यक्षाने म्हणजे इंद्रियाने कळतात। हा समोर खांबा आहे सर्वांना माहिती आहे दिसतोय, कारण तो कशाने कळाला? डोळ्याने कळाला। कीर्तन चालू आहे हेही आपल्याला कळतं, ते कानाने कळतं। शब्दाचं ज्ञान कानाने होतं। रूपवान वस्तूचं ज्ञान डोळ्याने होतं। आत्ताच फोडणीचा वास येऊन गेला हेही कळालं। ते कशाने कळालं आपल्याला? घ्राणेंद्रियाने कळालं। नंतर बसल्यानंतर छान झाली, तिखट झाली, खारट झाली हेही कळेल। ते कशाने कळतं? जिभेने कळतं। म्हणजेच श्रोत्रेंद्रिय, त्वगेंद्रिय, नेत्रेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय अशी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या इंद्रियाने आपल्याला बरंच काही कळतं।
बरचसं काही कळतं. याचा अर्थ सगळं कळतं असं नाही. इंद्रियाने आपल्याला बरचसं काही कळत असलं तरी सगळं नाही कळत. इंद्रियाने कळणं याला शास्त्रामध्ये प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. आणि प्रत्यक्ष ज्ञानाचं साधन प्रत्यक्ष प्रमाण आहे. ज्ञानालाही तेच नाव आहे आणि साधनालाही तेच नाव आहे. तेव्हा प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला काही ज्ञान होतात. पण आता ही समोर जी तार गेलेली आहे, समोर तार दिसते आपल्याला डोळ्याने, पण तारेत विजेचा प्रवाह आहे की नाही हा डोळ्याने दिसतो का? नाही. तार दिसते पण त्याच्यातली वीज नाही दिसत. पण मग सध्या वीज आहे की नाही हे तर तुम्हाला कळालं. म्हणजे कशाने कळालं? कशाने? म्हणजे कार्यावरून कळालं. लाईट चालू असणं, स्पीकर चालणं, पंखे चालणं, त्या विजेनं होणारी जी कार्य आहेत त्या कार्यावरून आपण लाईट बंद झाला, अरे लाईट गेली. म्हणजे गेलेली कळत असली, येत असलेली कळत असली तरी ती डोळ्याने नाही दिसत. सांगा कोणी बी हात वर करून आम्हाला कळते तर मग सांगा. ते म्हणजे असं पंजाबी ड्रेस घालून येते का आपलं मराठवाडी पातळ घालून येते? डोळ्याने नाही दिसत. त्याला शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण म्हणतात. कार्यावरून कारणाचं ज्ञान होणं याला शास्त्रात काय म्हटलं जातं? अनुमान. तेव्हा काही ज्ञान प्रत्यक्षाने होतात, काही ज्ञान अनुमानाने होतात. पण तरी सगळी ज्ञान अनुमानानेही होत नाहीत. प्रत्यक्षाने तर होत नाहीच नाही, पण अनुमानाने होत नाही. विठ्ठल बरीच अशी ज्ञान आहेत की जी प्रत्यक्षानेही होत नाहीत आणि अनुमानानेही होत नाहीत. ती ज्ञान शब्दाने होतात. प्रत्यक्षानेही न कळणारे, अनुमानानेही न कळणारे असे बऱ्याच वस्तू आहेत, व्यक्ती आहेत. त्यांचं ज्ञान जे होत असतं ते शब्दाने होतं. शब्दाने फार कळतं महाराज. शब्द या प्रमाणाचे मानव समाजावर भयानक उपकार आहेत. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, नाही का? पोराला आपला बाप कळतो की नाही? हा आपला काय आहे? बाप आहे. कशाने कळतो? प्रत्यक्षाने. प्रत्यक्षाने पिंड कळाल की ही एक व्यक्ती आहे, माणूस आहे म्हणून. पण आपला बाप आहे हे कशाने? ते काय प्रत्यक्षाने कळतं का? अनुमानाने कळतं का? नाही. हा आपला बाप आहे हे जे ज्ञान होतं हे शब्दाने होत असतं. त्याची मम्मी सांगत असते पप्पा आले, पप्पा आले. मग त्याला वाटतं की पप्पा आहे, पप्पा म्हणजे बाप्पा. म्हणजे अशी एवढी ज्ञान आहेत. आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा कोठारामध्ये जर निवड केली तर जवळजवळ 90% ज्ञान हे कशाने होतात? शब्दाने होतात महाराज. शब्दाने. विठ्ठल विठ्ठल काही ज्ञान निरर्थक असतात, काही ज्ञान सार्थक असतात. पण काही वस्तू कशा शब्दानेही कळतात, अनुमानानेही कळतात, प्रत्यक्षानेही कळतात. पण असे काही तत्व आहेत की जे शब्दाशिवाय कळतच नाही आणि जे कळणं अत्यंत. मला तुम्ही सांगा, आपल्याला दुःख व्हावं वाटतं का? इथं कुणी उत्तर देईल, लहान मुलगाही उत्तर देईल किंवा दुःख व्हावं वाटत नाही. दुःख व्हावं वाटत नाही. दुःख झाल्याशिवाय, दुःख व्हावं वाटत नाही, दुःख झाल्याशिवाय राहत. बरं, काही कारण असतं म्हणूनच दुःख होतं असं नाही महाराज. बऱ्याच वेळेला विनाकारण दुःख होतं. 1000 माणसं त्या रस्त्याने चाललेले असतात, कोणालाच ठेस लागत नाही आणि एखाद्यालाच ठेस लागत. बोट फुटत आणि त्याच्यात शुगर असली का मग तर 5-6 महिने ताणच नाही.
बरीच अशी ज्ञान असतात की प्रत्यक्ष काहीही आपलं दुःख आहेत की प्रत्यक्ष काही कारण नसताना ते आपल्याला भोगावे लागतात. कसे काय भोगावे लागतात? विनाकारण कसं काय भोगावं लागेल? विनाकारण नाही भोगावं लागत, पण त्याची कारण आपल्याला समजत नाहीत, कळत नाहीत, त्याचं ज्ञान होत नाही, दिसत नाही. शास्त्र सांगतं की ते यांनी पाप केलेलं असतं म्हणून त्याची फलं भोगावे लागतात. काही कोणावर रुसू नये महाराज आपल्यावर दुःखाचे प्रसंग आल्यानंतर, कारण ते आपणच दिवे लावून ठेवलेले असतात. आपल्या दुःखाचे कारण आपण असतो. आपण रुसायचं असेल तर बायकोवर नाही, नवऱ्यावर नाही, शेजाऱ्यावर नाही, पुढाऱ्यावर नाही, देवावर नाही, स्वतःवर रुसा. कारण आपल्या दुःखाचं बीज आपण पेरलेलं आहे आपण. म्हणून अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचवणे अनेका रुसावे न लगे बहुता. आणि मग जर आपल्याला दुःख नकोय तर आपण दुःखाचं बीज का रोवतो, का पाप करतो? काय केल्यानंतर पाप होतं, काय केल्यानंतर पुण्य होतं महाराज हे स्वरूपाने दिसत नाही, म्हणजे प्रत्यक्षाने कळत नाही. अमुक कर्म केल्यानंतर पाप होतं हे काही कळत नाही, अमुक कर्म केल्यानंतर पुण्य होतं हेही प्रत्यक्ष दिसत नाही. असं काय आहे का? तुळशीला पाणी घातलं की माणसाचा कलर बदलतो, दारू ढोसली की कलर बदलतो. असं झालं असतं तर मग माणसं थोडी शहाणी झाली असती, पण तसं काहीच होत नाही. तुळशीला पाणी घातलं तरी कलर तोच राहतो आणि दारू ढुसली तरी कलर तोच राहतो. पण दारू पिल्यानंतर पाप होतं आणि तुळशीला पाणी घातल्यानंतर पुण्य होतं. याला प्रत्यक्ष काहीच नाहीये, अनुमानही नाही. तिथं फक्त ते कशाने कळतं? शब्दाने कळतं, शब्दाने. शास्त्र सांगतं की दारू पिणं महापाप आहे. म्हणजे जरी आपल्या शिवारातल्या फॅक्टऱ्या असल्या तरी नुसतं पाप नाही, महापाप आहे. करा, तयारी करून करा पुढं दुःखाचे डोंगर भोगण्याची. कर्मामध्ये सूट नाही महाराज, कर्मामध्ये कन्सेशन नाही, कर्मामध्ये दया नाही. जन्मलेलं पोरग मांडीवरून मेलं जातं, तिथं कर्माचं फल देत असताना ईश्वराच्या कोर्टामध्ये दया माया नाही. विठ्ठल पुण्यही दिसत नाही, अनुमानाने कळत नाही, तिथंही शब्दावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणून पुण्य आणि पाप याचं ज्ञान करून देणार जे सांगणं त्याला उपदेश म्हणतात. आणि दुसरा देव नाही कळत, देव प्रत्यक्षाने नाही दिसत. काय तुम्हाला कळतं बरं? ज्या वेळेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नव्हती केलेली त्यावेळेची मूर्ती ना आताची मूर्ती काय तुम्हाला फरक दिसतो? प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वीची मूर्ती आणि आताची मूर्ती काय फरक आहे? पण फरक आहे, कारण आता ती मूर्ती नाही, देव आहे. आणि पहिल्यांदा दगड. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नसते तोपर्यंत काय असतो? घडवलेला दगड असतो. नंतर देव. पण प्रत्यक्षाने ते काहीच कळत नाही, त्याला प्रत्यक्ष काहीच नाही. माणसं श्रद्धेने म्हणतात, सकाळी बघितलं म्हणजे असं लहान पोरासारखा दिसतो, दुपारी तरुण माणसासारखा दिसतो, संध्याकाळी म्हाताऱ्या माणसासारखा दिसतो. हे श्रद्धेचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल देवही दुसऱ्या साधनाने दिसत नाही आणि देवही कळणं अत्यंत गरजेचं आहे. देवही कळणं, जसं पापुण्य कळणं अत्यंत महत्वाचं आहे तसंच देव कळणं ही महत्वाचं आहे. कारण देव कळाल्याशिवाय मनुष्य या दुःखातून मुक्त नाही होत. आणि म्हणून देवाविषयी सांगणारे जे शब्द आहेत, पापुण्याविषयी सांगणारे जे शब्द आहेत, हे दुसऱ्या प्रमाणाने अज्ञात असून अत्यंत महत्वाचे प्रयोजनत्व त्याला असल्यामुळं ह्या सांगण्याला उपदेश अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा हा या अभंगात तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. तर का? या अभंगात देवाविषयीचं ज्ञान तुकोबाराय आपल्याला देतात. त्या उपदेशामध्ये दोन प्रकार पडतात. एकाने एकाला कानात सांगणं आणि सगळ्यांना जाहीर सांगणं. मेघ
वृष्टीनी करावा उपदेश. तर या अभंगात तुकोबाराय जाहीरपणे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, उभारीला उभारीला हात वर करून. पूर्वी सर्वांना एखादी गोष्ट कळवायची असेल तर आकाशवाणीच्या सोयी नव्हत्या, दूरदर्शनच्या सोयी नव्हत्या, त्या काय म्हणते त्याला ते मोबाईलवर टाकतात त्या, ते तसलं काहीच नव्हतं ना. त्यामुळे पूर्वी लोकांना सांगायचं म्हणजे चौकात उभं राहायचं, डंग 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 हलकी वाजवायची. लोकांनी काहीतरी नवीन आहे वा म्हणून जमायचं आणि जमल्यानंतर मग सांगणार आणि हात वर, ऐका हो ऐका. म्हणजे अगदी ह्या दौंड्या तर मी स्वतः लहानपणी ऐकलेल्या आहेत, आमच्या वयाचे असतील त्यांनी हे ऐकले असतील. तर हात वर करून मग ते सांगायचं. तसं तुकोबाराय म्हणतात की हात उभारीला हात, हात उभा करून जगाला ही गोष्ट मी कळवतो आहे. काय सांगत आहात तुकोबाराय? दुसऱ्या चरणात सांगतात, देव बैसले सिंहासनी, 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 देव बैसले सिंहासनी. आल्या याचका पुरे धनी, आल्या याचकाची पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आल्या याचका पुरे धनी, आल्या याचका पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. हात वर करून काय सांगतात तुकोबाराय तुम्ही? तुकोबाराय म्हणतात, देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर भगवान विराजमान झालेले आहेत. आता मला सिंहासनावर देव बसले की नाही हे आपला पप्पा नाही सांगू शकत. काय कळतं? आपल्या वडिलाचं सोडून द्या महाराज, मोठ्या मोठ्यांना नाही कळत. त्या ठिकाणी देव आहे की नाही मूर्तीमध्ये हे कोण सांगू शकतं? हे फक्त तुकोबाराय सांगू शकतात. अर्थात साधना करून एवढा अधिकार ज्याने संपादन केलाय, प्राप्त करून घेतलेला आहे, तोच सांगू शकतो की मंदिरामध्ये देव आहे की नाही. काय झालं होतं? तुकोबारायांचं एका एकादशीला कीर्तन चालू होतं. 2 तास लोक कीर्तनामध्ये जागे होते. नंतर मग काही उठून गेले, काही झोपले. तुकाराम महाराज भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंगून गेले, त्यांनाही शरीराचा विसर पडलेला. जिजामाऊली ऐकत ऐकत तशाच झोपी गेल्या. कवाड उघडी आणि माणसं सगळे झोपलेली. तेवढ्यात 2 चोर आले. चोरांनी पाहिलं कुणीच जाग नाही, खुश झाले. घरात इकडं तिकडं पाहिलं, घरात काही नव्हतंच, पण म्हैस चांगली होती.
सोडली चोराने म्हैस. एक जण पुढं वळतोय, एक जण मागून हाणतोय. देवाला वाटलं आता ही म्हैस जर यांनी नेली तर जिजाबाई आपल्या तुकोबारायला घरात तरी ठेवील का. त्या म्हशीवरच तर सगळं चालत होतं तुकोबारायांचा संसार. भगवंतानी अकराळ विक्राळ अशा प्रकारचं रूप धारण केलं. ज्या रस्त्याने चालले होते त्याच्या समोरून उभे राहिले, मुसळ हातात घेतलं, भलं मोठं एकदम त्याने असं चमकून वर पाहिलं. असा माणूस असे गरम घाबरले ते. त्याला वाटलं त्याने जर मुसळ आपल्या डोक्यात टाकलं तर जमिनीतच घुसू आपण. घाबरून पळाले पुन्हा गावात. मग गावात आल्यावर तो काही दिसला नाही. मग दुसऱ्या रस्त्याने जायला लागलो. तिथं उभा. जेवढे रस्ते होतून बाहेर जाणारे होते प्रत्येक ठिकाणी तो काय राहिला, उभा राहिला. मग दुसरा म्हणला, बेट्या तुला म्हणत होतो तुकाराम बाबा देवाचे भक्त आहेत, त्यांच्या घरी नको, दुसऱ्या कुठे एखाद्या वस्तीवर गेलो असतो, एखादी शिळी फिळी मिळाली असती. आता ही म्हैस आता काय करता. आता ती म्हैस तर नाहीच नाही, पण आपण जिवंत राहतो की नाही काय माहिती. झालं. मग काय करायचं रे. परपाट होत आली. लोक जर उठले आणि लोकांनी पाहिलं तर मग जमलंच. तेव्हा म्हणे आता एकच उपाय आहे, पुन्हा ही म्हैस तुकाराम महाराजांच्या वाड्यात नेऊन बांधू. म्हणून पुन्हा ते वाड्यात आले, म्हैस बांधली आणि बाहेर निघायला लागले. दारातच हो बाबा. आता काय व्हायचं, आता काय करायचं. ते म्हणे आता दुसरं काहीच नाही करायचं, तुकाराम महाराजांचे पाय धरायचे, याच्याशिवाय आता दुसरा काही उपाय राहिलेला नाही. तुकाराम महाराजांच्या ते पाया पडलेले आहेत. पायाला स्पर्श झाल्यावर तुकोबारायांनी डोळे उघडले. बाकीच्याचा सगळं उठायचा सगळ्यांचा वेळ झालेला होता. यांचं बोलणं ऐकून बाकीचे उठले. तुकोबाराय म्हणतात, कोण आहे रे तुम्ही. नवीन दिसले. महाराज माफ करा आम्हाला. अरे पण कोण आहे तुम्ही हे तर सांगा ना. माफ करायचं काय, तुम्ही चूक काय केली त्याच्यामुळे माफ करू मी. कोण आहे तुम्ही. मग त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, आम्ही हे चोर. चोर आहेत होय. आणि मग तुम्ही इकडे पाया पडायला कशाला आले. जा ना घेऊन, काय नाही ते. त्यांनी डोकं बडवलं. म्हणजे महाराज आम्हाला आता प्राणच फक्त आमच्या बरोबर द्या. आमचा प्राण दुसरं काहीच लागत नाही आम्हाला. तुमची म्हैस नेली होती. नेली होती मग माघारी का बरं आणली. महाराज एक असा अकराळ विक्राळ पुरुष हातामध्ये मुसळ घेऊन उभा आहे. तो आम्हाला देऊच्या बाहेरच जाऊ देणं गेला. म्हणून आम्ही म्हैस घरात आणली बांधून, तर दारात उभा आहे तो. आणि मग तुकाराम महाराजांनी मूर्तीकडे पाहिलं आणि खरंच तुकोबारायांना कळालं देव मूर्तीत नाही. आता आपल्याला काय कळेल मला हे सांगायचं. अगोन रोज पूजा करणार आहे काय ढेकळं कळत त्याला त्या मूर्तीमध्ये देव आहे की नाही हे तुकोबाराय सांगू शकतात. म्हणून उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांना असतो. बाकीच्यांनी फाजीलपणा नाही करावा, सेवा करावी. विठ्ठल तुकोबाराय सगळ्यांना हात उभारून सांगतात की आता सिंहासनावर देव विराजमान झालेले आहेत. पण म्हणले आम्हाला काय करायचं. सिंहासनावर विराजमान झाले तर आम्हाला फायदा. आल्या याचका पुरे धनी. तुम्ही जर याचक होऊन तिथं गेले आणि देवासमोर याचना केली तर परमात्मा हा दाता आहे. तुमच्या याचना तो काय करेल, पूर्ण करेल. तेव्हा तुम्ही याचक होऊन तिथं जाऊ शकता. तो आमच्या करता थोडा चालाय, तो कोणा करताय जरी आला. एकाच्या कैवाडे भोगवे बहुतांचे खोडे. आता पंढरपूरला आला तो काय आपल्या करता आला का नाही. तो पुंडलिक राया करता आला. पण पुंडलिक राया करता जरी आला असला तरी आपली कामं करायला आता तो नाही म्हणत नाही. विठ्ठल ऐका ऐका. हा कर्मलोक आहे. कर्मलोक मृत्यूलोकाचं दुसरं नाव कर्मलोक आहे. इथं कर्म प्रधान आहे. कर्म आपल्याला फल देत असतं. देव निमित्त होतात आणि कर्म फल देत. आणि मग जसं कर्म तसं फल मिळतं. फल कर्म देत आणि जसं कर्म असेल तसं फल मिळतं. म्हणून साधू संतांच्या शास्त्राच्या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर आपण चांगलं कर्म केलं तर चांगलं फल मिळेल. पण काय असतं या कर्माचं रहस्य चांगल्या चांगल्याला कळत नाही. किंग कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता.
भगवान ज्ञानोबराय म्हणतात येत मोहिलेगा दीर्घदर्शी. सर्वसामान्य मोहित होतील. काय होतं या जन्मामध्ये आपल्याला जे सुख दुःख भोगावे लागतात ते प्रारब्ध कर्माचं फल असतं आणि आपण त्याला आताच्या कर्माचं फल समजतो. त्याच्यामुळं बरेच खोटे नाटे धंदे करणाऱ्याला वाटतं आपण खोटं बोललो म्हणून आपल्याला पैसा मिळतो. आणि खोटं बोललो तो कुठं धंदा होतो करा. नाही बोलून पाहिजे. शास्त्राचा असा दावा आहे, आमचा असा दावा आहे की तुझ्या प्रारब्धात जेवढं आहे तू खोटं बोलला तरी तेवढंच मिळणार आहे, नाही बोलला तरी तेवढंच मिळणार आहे. जेवढं प्रारब्धात आहे तेवढं. समय से पहले, समय से पहले और भाग्य से अधिक किसको कुछ मिलने वाला नाही. अनुभव घेऊन बघा. पण मग ते नेमकं आपल्या भाग्यामध्ये काय आहे हेच माहित नसल्यामुळं एखाद्या वेळेला आपण खोटं नाही बोललो मिळालं काहीच नाही. बघा बरं आहे का, मिळालं का काही? तुम्ही म्हणता की बा खोटं बोलण्याचा आणि त्याचा काही संबंध नाही, अशी संगती आपण लावायचा प्रयत्न करतो. असं काही नसतं. पण असं काही नसतं. वारीला गेला पोराचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे जे वाऱ्याला जात नाही त्यांच्या पोराचे ऍक्सिडेंट होत नाही असं काही आहे का? तसं त्याचा काही संबंधच नाहीये. आपण तो लावायचा प्रयत्न करतो. हा, एखादं उत्कट अशा प्रकारचं जर कर्म असेल तर ते प्रारब्धावरही मात करतं. उत्कट प्रारब्ध असेल तर प्रयत्नाला जुमानीत नाही. विठ्ठल कर्माचं फल परमात्मा देतो. देवाकडे याचक होऊन जाणं, देवाची याचना करणं हे कर्मच शुभ आहे, कर्मच चांगलं आहे आणि त्यात कर्माचं चांगलं फल मिळतं. तुकोबाराय म्हणतात आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. जा तुम्ही आता, देव बसलेले. काय आहे या देव म्हणजे या ठिकाणी ईश्वर असा अर्थ आहे. तर त्या ईश्वरालाही आपण भक्ती केली पाहिजे असं काही देणं घेणं नाहीये. काही घेणं नाही. ईश्वराचं ईश्वर म्हणून काम काय आहे? तुमच्या कर्माचं तुम्हाला फल देणं. तुम्ही जसं कर्म केलेलं असेल तशा प्रकारचं फल देणं. तो कर्म फलदाता आहे. त्याला नाही वाटत आपण सगळ्यांनी त्याची भक्ती करावी. का वाटत नाही त्याचं कारण आहे. महाराज त्याला जर खरंच वाटलं या सगळ्यांनी भक्ती करावी तर त्याला फार वर्ष बी नाही लागणार. 5 मिनिटात सगळे असे लोटांगण घालीत येतील मंदिराकडे. नुसती लघवी बंद करायची डॉक्टर सह सगळ्याची. म्हणजे माणसं लगी बंद झाली म्हणून डॉक्टरकडे पळायला लागले की डॉक्टर बी असं पळायला लागला पाहिजे इकडं. आणि आकाशवाणी जाहीर करायचे की माळ घालून माझ्याकडे आला तवा चालू होईल. किती वेळ लागेल बरं? किती वेळ अट्टल लगे पिणारा असू द्या. काय त्याला काय पर्याय आहे? देवाने जर ठरवलं की याला माळच घालायला लावायची तर त्याला काही अवघड नाही. पण असं तो करत नाही. का करत नाही त्याचं कारण आहे त्यांनी मानवाला कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. यथेच्छसी तथा कुरु. अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी ते सांगितलं. वास्तविक अर्जुन देवाला शरण गेलेला होता. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शाधिमान् त्वां प्रपन्नम्. भगवानही म्हणत होते की भक्तोसी मे सखा चेती. रहस्य हे तदुत्तमम. तू माझा काय आहे? भक्त आहे. तरी भगवान शेवट सांगतात अर्जुना मी तुला ज्ञान सांगितलेलं आहे. या सगळ्याचा तू विचार कर आणि मग तू ठरव काय करायचं. तुला जशी इच्छा आहे तसं कर. यथेच्छसी तथा कुरु. का तर मी सगळ्यांना कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी त्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप नाही करत. हा, जसं करील तसं फल द्यायला मग मी उभाच आहे. पण असंच कर तसंच कर असं नाही सांगत. तुला जसं वाटतंय, जसं उतानं चालायचंय तसं चाल. कर्माचं फल अशा प्रकारचं मिळतं. लोकालाही देवाशी काही घेणं नाही. मस्त आहे महाराज. दुःखात सुद्धा मस्त आहेत. सुखातच मस्त आहे असं नाही. दुःखात सुद्धा लोक काय मस्त आहे. एखाद्या दिवशी कोणी बोललंच नाही, कोणाशी भांडणच नाही झाली तर त्याला कसं तरी वाटतं. आज काय झालंय? आज एकादशी आहे काय?
मस्त आहे त्याच्यातच. मग हे माणसानी देवाकडे जावं, देवाची भक्ती करावी हे कुणाला वाटतं? देवालाही वाटत नाही, लोकांना. हे संतांना वाटतं. संताला वाटतं की मानव देह मिळालाय तर मानव देहाचा उपयोग सगळ्यांनी करावा, चांगलं कर्म करावं आणि या दुःखातून सगळ्यांनी मुक्त व्हावं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो. आणि हे ज्ञानोबरायांना वाटतं, तुकोबरायांना वाटतं. आपल्या बापाला बी नाही वाटत. बरंच पोरग ध्यानधारणा करायला लागलं तर बाप सुद्धा म्हणतो पोरग काय बिघडलो का म्हणतो. म्हणजे पत्ते खेळायला लागला, दारू प्यायला लागला तर पोरग बिघडला असं नाही वाटत बापाला. ही आजची परिस्थिती आहे. पोरग नारायकपणा करायला लागलं तर बिघडलं नाही वाटत. सज्जनासारखं वागायला लागलं तर बिघडलं वाटतं. संतांना वाटतं सगळ्यांनी भक्ती करावी आणि सगळ्यांनी मुक्त व्हावं. आणि म्हणून मग लोकांकडे जातात, लोकाला सांगतात अरे देव तुझ्याकरता येऊन बसले, वाट पाय उभा, जा ना तू. लोकांना देवाकडे प्रवृत्त करतात जाण्याकरता. आणि देवाला सांगतात काय देवा तुम्ही, लोक केवढे तुमच्यावर श्रद्धा ठेवून तुमच्यावर प्रेम करतात, घरदार बायका पोरं सोडून तुमच्या करता येतात आणि तुम्ही खुशाल इकडे झोपून राहिले, या ना जरा बाहेर. उठा पांडुरंगा, प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडापारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे जोडून हात. आणि मग अशी मध्यस्थाची भूमिका बजावत असताना महाराज तुकोबाराय म्हणतात आम्ही कुठंच चुका होऊ देत नाही. दोही ठाई तुका, 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 दोही ठाई आई पडो देता पुढं 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 पडो देता चुका, नाही पडो देता चुका. देवा बैसले सिंहासनी, देवा बैसले सिंहासनी, नाही पडो देता चुका, नाही पडो देता चुका, देव बैसले सिंहासनी, देव बैसले लोकांना देवाकडे घेऊन जातानाही चूक होऊ देत नाही आणि देवाला लोकांकडे आणत असतानाही चूक होऊ देत नाही. दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.